आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष दक्षता मोहीम हाती घेण्यात आली आहे। जिल्ह्यातल्या सर्व संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी तसेच संशयित व्यक्तींच्या हालचालींवर विशेष नजर ठेवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे। याच मोहिमेदरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने एक अत्यंत कौशल्यपूर्ण धाडसी कारवाई करत गावठी पिस्तूल विक्रीसाठी लातूर शहरात फिरत असलेल्या एका आरोपीस पिस्तूलसह ताब्यात घेतला आहे। पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माधवराव मोरे यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद रंगनाथ डुरे वय वर्ष 28 राहणार टाकळी तालुका जिल्हा लातूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी आणखीन दोघांचा यामध्ये समावेश असल्याचा पोलिसांना जबाब दिलाय। त्यावरून आणखीन 2 आरोपींचा शोध MIDC पोलिसांकडून सुरू असल्याचं MIDC पोलिसांकडून आज सांगण्यात आले। दिनांक 27/5/2026 रोजी बकरी ईदच्या अनुषंगाने लातूर शहरामध्ये माननीय SP सरांच्या आदेशान्वये कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये MIDC पोलीस स्टेशनतर्फे साई नाका ते 5 नंबर पाटी PVR चौक या भागामध्ये पेट्रोलिंग करता DBचे अंमलदार तसेच त्यांच्यासोबत PSI मोरे असा स्टाफ त्यावेळी पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती हा त्याच्याकडे अवैध शस्त्रासह अग्निशस्त्रासह त्या ठिकाणी फिरत असल्याबाबत आणि माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन विश्व गार्डन हॉटेल विश्व गार्डन सर्व्हिस रोडला या ठिकाणी जाऊन त्याला तपासले असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल हे मिळून आलेले आहे। सदर इसमाचे नाव गोविंद डुरे वय 28 वर्ष राहणार टाकळी तालुका जिल्हा लातूर असे असून त्याच्यावर याच्यापूर्वीचा देखील गुन्हे आहेत। या व्यक्तीनं हे हत्यार कोणाकडून घेतलं या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून 2 व्यक्तींची नावे सांगितलेली आहेत। ती सिद्धू माने राहणार आरवी आणि विकास हिंगे राहणार हारंगुळ बुद्रुक अशा 3 जणांच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट कलम 3(5) आणि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये या व्यक्तीनं सदरचं हत्यार कुठून आणलं त्याबाबत त्याची अधिकची चौकशी आता सुरू आहे आणि त्याची पोलीस कोठडीबाबत देखील त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। पिस्टल कशासाठी आणलं होतं काय माहिती मिळाली? ते आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। त्याच अनुषंगाने ही देखील घटना तात्काळ निदर्शनास आल्याबरोबर पोलिसांनी जाऊन तो पळून जाण्याच्या पूर्वीच त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि तात्काळ त्याला अटक करून त्याच्याकडे असलेलं हे पिस्तूल जप्त करण्यात आलेलं आहे।